वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज पूर्ण झाले असून या संदर्भात दिनांक फेब्रुवारी 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय नेमका काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा। तर बघा मित्रांनो, सदर शासन निर्णयानुसार वित्त विभागाच्या दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार 7वा वेतन आयोगातील त्रुटी संदर्भात विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे। सदर समितीचे कामकाज सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 23 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशानुसार मंत्रालयीन संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा 6 महिने किंवा समिती आपला अहवाल शासनास सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सदर कर्मचाऱ्याचे सेवा उपलब्ध करून देण्यात आले होत्या। आता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 चे कामकाज पूर्ण झाले असल्याने सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा दिनांक 14 फेब्रुवारी 2025 पासून त्यांच्या मूळ विभागास परत करण्यात येत आहेत। यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या 7वा वेतन आयोगातील वेतन त्रुटी लवकरच दूर होऊन सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाईल। या संदर्भात येत्या अर्थसंकल्पामध्ये वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास मंजुरी देण्याची शक्यता आहे। अशाच प्रकारचे नवनवीन